तर मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे। तर हे फॉर्म ऑनलाईन कसे भरायचं याच्याबद्दलची आज मी तुम्हाला माहिती देणार आहे। तर सगळ्यांनी लक्ष देऊन व्हिडिओ बघा। तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे, तर प्ले स्टोअरला जायचं आहे आणि प्ले स्टोअरला जाऊन नारी शक्ती नावाचं एक ॲप आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं, ते ॲप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे। तर तुम्हाला सुरुवातीपासून सगळी प्रोसेस दाखवतो। हे नारी शक्ती दूत नावाचं ॲप आहे, ते ओपन करायचं आहे। त्याच्यानंतर ते इन्स्टॉल करून घ्यायचं आहे आपल्याला। ॲप इन्स्टॉल होतं मित्रांनो। ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर इथं ओपन येईल। तर ओपन बटनावरती क्लिक करायचं आहे। ॲप अशा प्रकारे आपल्यासमोर दिसेल। नारी शक्ती दूत या ॲपमध्ये आपले स्वागत आहे। त्यानंतर खाली जो बाण दिला या बाणावरती क्लिक करत पुढे जायचं आहे आपल्याला आणि मग डन म्हणायचं आहे। इथं लॉग इनचं पेज ओपन झालेलं आहे। लॉग इनच्या पेजमध्ये आपल्याला आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे। मी ते मोबाईल नंबर टाकून घेतो। इथे ॲक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशन या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। इथे खाली स्वीकारा यावरती क्लिक करायचं आहे आणि मग लॉग इन म्हणायचं आहे। लॉग इन केल्यानंतर मित्रांनो अशी स्क्रीन आपल्यासमोर ओपन होते। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना इथं आपल्याला एक ऑप्शन दिसतोय, त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। ॲपला परमिशन द्यायची आहे। तर अशा प्रकारे हा फॉर्म इथं आपल्याला माहिती भरण्यासाठी ओपन होतोय। तर सगळ्यात सुरुवातीला आहे की महिलेचे संपूर्ण नाव आधार कार्ड प्रमाणे, आधार कार्डवर जशा प्रकारचं नाव असेल तसं त्या प्रकारे आपल्याला इथं नाव टाकून घ्यायचं आहे। मी फक्त डेमोज देणार आहे तुम्हाला, त्यामुळे मी इथे एक स्पेसिफिक असं नाव टाकून घेतो। त्यानंतर अर्ज भरणारी महिला तिचं लग्न झालेलं असेल तर इथं पतीचं नाव टाकायचं आहे आणि लग्न झालेलं नसेल तर इथं ऑप्शनला क्लिक करून वडिलांचं नाव घ्यायचं आहे। तर इथं मी या कॉलममध्ये सुद्धा डेमो टाकतो। महिलेचं लग्नापूर्वीचं नाव काय आहे ते इथं आपण टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर महिलेचा जन्मदिनांक आपल्याला इथं निवडायचा आहे। अशा प्रकारे तुम्ही इथं महिलेचा जन्मदिनांक निवडू शकता। त्यानंतर इथं अर्जदाराचा संपूर्ण पत्ता आधार कार्डवर जो असेल तो आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर जिल्हा निवडायचा आहे तुमचा या लिस्टमधून। त्यानंतर तालुका निवडायचा आहे तुम्हाला इथून आणि आपल्या गावाचं नाव इथं टाकून घ्यायचं आहे। ग्रामपंचायत, नगरपंचायत किंवा नगरपालिका असेल तर इथं ते मेन्शन करायचं आहे। तुमचा पिनकोड इथं तुम्हाला टाकून घ्यायचा आहे। मोबाईल नंबर इथं टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर तुम्हाला आधार नंबर इथं तुमचा प्रविष्ट करायचा जो असेल तो। त्यानंतर खाली विचारत आहे की शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनांचा तुम्ही लाभ घेत आहात का? घेत असाल तर येस म्हणा, नाही घेत असाल तर नाही म्हणा। यानंतर तुमची वैवाहिक स्थिती, लग्न झालंय, नाही झाले, अविवाहित आहात, विधवा आहात, जे काय असेल ते इथं तुम्ही लिहू शकता। महिलेचा जन्म परराज्यात झाला आहे का? झाला असेल तर होय, नसेल तर नाही। यानंतर आपल्याला बँक खात्याचे डिटेल्स इथं द्यायचे आहेत। अर्ज करणाऱ्या महिलेच्या बँकेचं पूर्ण नाव काय आहे ते तुम्ही इथं द्यायचं आहे। त्यानंतर बँक खातेधारकाचं नाव काय असेल म्हणजे त्या महिलेचं ते द्यायचं आहे आणि बँकेचा खाते क्रमांक तुम्ही इथं टाकायचा आहे। त्यानंतर बँकचा IFSC कोड लिहायचा आहे, तो तुम्हाला बँकच्या पासबुकवरती मिळून जाईल। यानंतर आपलं आधार कार्ड आपल्या खात्याला जोडलेलं आहे काय, होय असं इथं सिलेक्ट करा, नसेल तर नाही करा। यानंतर तुम्हाला काही डॉक्युमेंट्स अपलोड करायचे मित्रांनो। तर इथं आहे आधार कार्ड। इथं आधार कार्डला क्लिक करून गॅलरीला क्लिक करून तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये जाऊ शकता। त्यानंतर तुम्ही इथून एक एक डॉक्युमेंट तुम्ही आधार कार्ड झाल्यानंतर अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला यापैकी एक डॉक्युमेंट तुम्ही इथे टाकू शकता। त्यानंतर उत्पन्नाचं प्रमाणपत्र किंवा पिवळं रेशन कार्ड किंवा केशरी रेशन कार्ड तुम्ही इथे टाकायचं आहे। एक अर्जदाराचं हमीपत्र या डॉक्युमेंटच्या जागेवर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिली आहे, त्या लिंकवरून तुम्ही हे हमीपत्र डाउनलोड करून त्याची झेरॉक्स घेऊन त्यावर अर्जदार महिलेची सही करून त्याचा फोटो इथं तुम्हाला अपलोड करायचा आहे। त्यानंतर बँक पासबुकचा एक फोटो तुम्हाला इथं अपलोड करायचा आहे। महिलेचा जन्म, अर्ज भरणाऱ्या महिलेचा जन्म जर परराज्यात झाला असेल तर तिच्या पतीचे कागदपत्र इथं तुम्हाला अपलोड करायचे आणि यानंतर सगळ्यात शेवटचा एक डॉक्युमेंट आहे तो म्हणजे अर्जदाराचा फोटो, जो तुम्हाला लाईव्ह काढायचा आहे। त्यासाठी यावरती क्लिक करायचं आहे। अर्जदाराचा फोटो तुम्हाला क्लिक करायचा आहे समोरासमोर, येस म्हणायचं आहे आणि खाली ॲक्सेप्ट हमीपत्र नावाच्या ऑप्शनला म्हणजे इथं ॲक्सेप्ट हमीपत्र डिस्क्लेमरला क्लिक करायचं आहे। इथं स्वीकार ऑप्शनला क्लिक करायचं आहे आणि माहिती जतन करा हा सगळ्यात शेवटचा ऑप्शन निवडायचा आहे। माहिती जतन केल्यानंतर तुमचा फॉर्म या ठिकाणी भरला गेलेला आहे मित्रांनो। तर अशा प्रकारे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फॉर्म तुम्ही ऑनलाईन भरू शकता। धन्यवाद।